कोणाला अनावर होतो? हा प्रश्न इनव्हॅलिड आहे. उकडीचे मोदक 3-3 असे म्हणजे मी असा विचार केला की जेव्हा मी सेटवर जाईन तेव्हा तुम्हाला सांगेन आणि ट्रेनमध्येही लोक बघतात. सो तू जसं म्हणालीस की पार्थ हा असा आहे, पण आपण आता या सेगमेंटमधनं बघूयात की कोण कसं आहे आणि काय ही ऑर शी आपण खेळूयात. कोण सेटवर हे करतं किंवा कोण मुळात असं आहे हे आम्हाला सांगायचं दोघांपैकी. ठीक आहे, उशिरा कोण दोघांपैकी सेटवर येतं किंवा नाही? उशिरा कोणीच येत नाही. आता सध्या मलाच उशीर होतोय ठाण्यावरनं पोचायला. तयार व्हायला जास्त वेळ कोण लावतं? मुलींना लागतोच ग थोडं. ते आता काय त्यांचं हेअर आणि कॉस्ट्युम त्याच्यामुळे त्यांना लागतो. हा प्रश्न इनव्हॅलिड आहे. कोणी जिंकू शकत म्हणजे हा व्यक्ती बोलण्यात जिंकू शकतो ना? शकतो. हाच कोण कसं आहे जिंकू शकतो. ते तिथं बंद असतं. पण मायरालाही आता बऱ्याच गोष्टी कळत असतील ना, ती सिरियलमध्ये बघते किंवा तिचं काय जिंकू शकतो. तिच्या समोर नाही, तिच्या समोर कोणीच जिंकू शकत नाही. कारण तिला पाहिजे तर पाहिजे, नाही तर नाही असं आहे तिचं. हट्टी आहे. आता तिला नाही हा शब्द अजून तिने ऐकलेला नाहीये की मला हे हवंय तर हवंच आहे असं. फॅशन सेन्स कोणाचं चांगलं आहे दोघांपैकी? हीच आहे. थँक्स. डाएट कॉन्शियस कोण आहे दोघांपैकी? हा, विजय. विजय असा आहे. मध्ये करत होतीस ना डाएट? हो, करत होते, पण असं म्हणजे कॉन्शियस बऱ्यापैकी विजय आहे. म्हणजे ॲज कम्पेअर टू मी, म्हणजे त्याचं लक्ष असतं तो काय खातोय काय नाही. मला एखादी गोष्ट आवडत असेल तर मग माझा कंट्रोल नाही राहत. उकडीचे मोदक 3-3 असे तूप वगैरे टाकून. ठीक आहे, तूप चांगली गोष्ट आहे यार, उसके लिए डाएट नाही चलता. पण मी बघते तुम्ही रील्स वगैरे करताय आणि वेळ काढून आणि ट्रेंड फॉलो करताय, पण तुमच्या दोघांपैकी ट्रेंड फॉलोअर कोण आहे? असं आम्ही ट्रेंड फॉलोअर नाही आहोत ॲक्च्युली. कधीतरी वेळ मिळतो आणि मग त्या दिवशी आमचं असं ठरतं एक तासभर आहे आपल्याकडे, चला 2-2, 3-3 रील आपण शूट करू. डोकं कोणाचं असतं की आपण हे असं रील करूया? नाही, असं ते पण काही स्पेसिफिक नाही आहे. नाही, असं काही नाही. आवडलं, ही मला दाखवते, मी हिला दाखवतो, आवडलं दोघांना की चला करा. बरं, कुठेही हा व्यक्ती झोपू शकतो. एक सीन कट झाला, मध्ये 15 मिनिटाचा ब्रेक असेल तर नाही, कोणच दोघंही नाही झोपू शकत सेटवर तर नाही. हा नाहीच. सतत फोन स्क्रोल करण्याची सवय कोणाला आहे? त्याला मी पण ऑब्झर्व केलं. तू परवा माझं कौतुक केलंयस की माझ्या हातात फोन कसा नसतो सेटवर, कसं विदाऊट फोन दिसत असते ज्ञानदा. नाही, ती गाते छान. माझं काय होतं, नाही लिटरली सांगतो, मायूला बोर झालं, मायराला बोर झालं की ती ना व्हिडिओ कॉल करते. त्यामुळे मला सतत हातात फोन ठेवावा लागतो. ते आहे रिझन आहे. पण म्हणजे हे कोणाला अनावर होतो? राग हिला. म्हणजे काव्य आहे तशीच ज्ञानदा पण आहे असं? तशी नाहीये ती. हां, अनावर होतो म्हणजे ती व्यक्त करू शकत नाही, हा प्रॉब्लेम आहे तिचा. राग येतो, पण जशी काव्य रिॲक्ट होते, व्यक्त होते, तशी ती नाही होऊ शकत. ती आतल्या आत तिचा राग असतो. थँक्यू गाईज आणि ऑल द बेस्ट. थँक्यू.